हा जो तार आहे हा तार माझ्या जिभेमध्ये आरपार फसवतो बघा. जिभेला छिद्रही नाही पडलं, रक्तही नाही आलं, मला त्रासही नाही झाला. म्हणूनच म्हणतात दिसते तसं नसते, म्हणूनच जग फसते. भूताची भीती जर तुमच्या मनामध्ये जर असेल तर रात्री तुम्ही गेले तर वाळलेलं लाकूड सुद्धा तुम्हाला भूतासारखं दिसते. आलं लक्षात? म्हणूनच आम्ही म्हणत असतो की जो डर गया वो मर गया, इसलिए डरना मना है. म्हणजे भूतही नाही, जादू टोनाही नाही, जादूचं अस्तित्वही या जगात नाही. अंधश्रद्धा निर्मूलन करणे म्हणजे तुमच्या डोक्यातील अंधश्रद्धा काढणे. म्हणून हा प्रयोग कसा झाला हे तुम्हाला मी सांगतो. तुम्हाला आधी वाटलं असेल की जिभेमध्ये तार फसवला, परंतु जिभेमध्ये तार नाही फसवला, त्या तारेमध्ये जीभ फसवली मी. बघा पहा, याच्या मागे याचं रहस्य आहे. म्हणून बुवा बाबा आंतरिक तांत्रिक मांत्रिक बनतात. मोह माया का त्याग करो, तुम्हारा क्या है, धन दौलत सब छोड़ दो. आणि स्वतः विमानानं फिरतात आणि ऐश करतात. तुम्हाला ते मूर्ख बनवतात. कोणाला मुलं बाळा जर नसले तर तो बाबा म्हणतो की माझ्या आशीर्वादानं मुलं बाळा होईल, मी अंगारा देतो, तुम्ही वाऱ्या करा, असं तो म्हणतो आणि आपल्याला मूर्ख बनवतो. कोणाच्याही आशीर्वादानं मुलं बाळ होत नाही. बघा आता याच्या मागचं रहस्य. हा वाकलेला तार आहे, यू आकारात असा वाकलेला आहे आणि मी असं पकडलं, तुम्हाला समोरून असं दिसलं असेल की तार सरळ आहे. म्हणूनच तुम्हाला बुवा बाबा महाराज आंतरिक तांत्रिक यूट्यूबवर टी व्हीमध्ये तुम्हाला मूर्ख बनवत असतात. म्हणून त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. असं मी केलं आणि जीभ बाहेर काढली. हे बघा असं जीभ फसवली याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये काही माझ्यामध्ये शक्ती आहे का? कोणतीच शक्ती नाही आहे. मी सामान्य माणूस आहे. परंतु काही लोक तुम्हाला मूर्ख बनवतात. ते म्हणतात की मुलगा होण्यासाठी काही लोक नवस करतात. संत तुकाराम सांगून गेले, नवसायाची पुत्र होती तर का करणे लागे पती. म्हणजे पतीची आवश्यकता पडली नसती, मुलं बाळ झाले असते. असं होते का? होऊच शकत नाही. मुलगा होणे हे स्त्रीवर अवलंबून असते की पुरुषावर अवलंबून असते? सांगा रे तुम्ही मुलांना. कोणावर असते? पुरुषावर अवलंबून असते. पुरुषाकडे एक्स आणि वाय रुपये असतात, स्त्रीकडे एक्स रुपये असते. एक्स अधिक एक्स बरोबर मुलगी, एक्स अधिक वाय बरोबर मुलगा. आलं लक्षात? म्हणून बुवा बाबाच्या आशीर्वादानं मुलं बाळ होत नाही. नवस बोलल्याने बकरा कापल्याने मुलं बाळ होत नाही, पावत नाही. सुशिक्षित लोक सुद्धा नवस करतात, बकरे कापतात आणि म्हणते मुलगा झाला म्हणते बाबाच्या आशीर्वादाने. राठोड सर, माझी आई पण म्हणायची, मला मोठे भाऊ आहे, मुंगसाजी महाराजांच्या कृपेनेच त्यांच्या आशीर्वादानेच माझा भाऊ जन्मला, अशी माझी आई म्हणते. आता ती 90 वर्षाची आहे. तिला काही मी आता सुधरवत नाही, तिची अंधश्रद्धा दूर करू शकत नाही. परंतु तिला मी सांगतो की मुंगसाजी महाराज असे काही पुत्र देत नसतात आशीर्वादानं. म्हणून तुम्ही लक्षात ठेवा की कोणाच्याच आशीर्वादानं मुलं बाळ होत नसते. मनुष्य स्वयं अपने भाग्य का निर्माता है. तुम जितना पढ़ोगे परिश्रम करोगे तो आगे बढ़ोगे, नहीं तो कोई मतलब नहीं है. या ठिकाणी शाळेमध्ये तुमचे विद्यार्थी असतील, तुम्ही इथे शिकता, शिक्षकांना प्रश्न विचारा, वेळेचा अभ्यास वेळेवर करा, घरी सुद्धा अभ्यास करा, तेव्हाच तुम्ही साहेब बनाल. नाही तर काही अर्थ नाही. तुम्हाला किती शिकवलं, किती बोंबलले, किती तुम्हाला सांगितलं, तुम्ही अभ्यासच नाही केला, तुम्ही जर टाइमपास केला तर तुम्हाला कोणीही वाचवू शकत नाही.